सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे. तर तू तरी राहशील तर मी तरी राहील. अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाहीये, माझ्याकडे चिन्ह नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये, पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि देतो ते तुमच्या ताकदीवर, तुमच्या भरोश्यावर. पण माझा एक सिद्धांत पक्का आहे, मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही. जो विकास चालू आहे या राज्याचा 2 वर्षामध्ये, एकीकडे विकास, दुसरीकडे कल्याण, या कल्याणकारी योजना ज्या आहेत या त्यांना पोटदुखी झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ते बिथरलेले आहेत. आणि त्यामुळे अशा प्रकारचं भाष्य माणूस कधी करतो जेव्हा तो मानसिक गोंधळलेला असतो. आणि म्हणून विरोधी जे महाविकास आघाडी गोंधळलेल्या अवस्थेत आहे आणि राजकारणामध्ये कोणी कुणाला कायमची संपवण्याची भाषा करू नये. कारण शेवटी देवेंद्रजींनी जे काही राज्यासाठी काम केलंय, मीच काय मी म्हणालो म्हणून महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे. आज जी काय आव्हानाची भाषा करताय, ती आव्हानाची भाषा करताना आपण कुठे आहोत त्याला देखील मनगटामध्ये जोर असावा लागतो, मनगटात ताकद लावावी. फुकाच्या बाता मारून कोणी कोणाला संपू शकत नाही. आणि म्हणून आम्ही या राज्याचा विकास, तुम्ही आरोप करत राहा, आम्ही कामाने त्याला उत्तर देऊ. तुम्हाला कोणी म्हटलं आमच्या नादी लागू नका म्हणून? तुम्ही आमच्या नादी लागाच म्हणतोय ना. मी तुम्ही नादी लागणार म्हणजे काय करणार? पोलिसांना सांगणार बरं का, किंवा ईडी सीबीआयच्या लोकांना रोमी भगत कोण हे आधी सांगा कोणाचा. नादी लागण्याचा जर विचार करत असाल ना, तुरुंगात असलेला एक एजंट ईडीचा हा कोणाचा माणूस आहे आणि त्याच्या थ्रू, त्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रात आणि देशामध्ये किती हजार कोटी रुपये गोळा केले ह्या लोकांनी. नादी तुम्ही लागाच, आमचं आव्हान आहे. तुम्ही लोकसभा निवडणुकीत आमच्या नादी लागलात, तुमचा नाद केला. हे आता तुमची बोलकी पोपटगिरी बंद करा, नादी लागाच.